परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. खरं तर टीईटी पेपर फुटीचा प्रकार समोर आलेला आहे आणि जो उद्या होणारा पेपर आहे ते पुढे ढकलला आहे. नक्की काय प्रकार आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 37 ठिकाणी आपण 1728 केंद्रांवर जवळपास 6,125 विद्यार्थ्यांची आपण परीक्षा ही 28 जून 2026ला म्हणजे उद्या आपण घेणार होतो. परंतु आता ही परीक्षा प्रसारमाध्यमांवर पण बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि त्यामुळे आपण ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. खरं तर नीट पेपरफुटी प्रकरण अगदी ताजं असतानाच पुन्हा एकदा टीईटी पेपरफुटी प्रकरण येत आहे. यापूर्वी सुद्धा 2025मध्ये सुद्धा कोल्हापूर आणि या ठिकाणी पेपरफुटीचा प्रकार घडलेला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा हाच टीईटी पेपरफुटीचा प्रकार घडतोय. याच्यावरती अंकुश लावण्यासाठी तुमच्याकडून आता काय अशा उपाययोजना आहेत? कारण की हे सातत्याने अपयश ठरतंय. मागच्या वेळेचं मुरगुडचं जर आपण विचारलं तर मुरगुडला प्रत्यक्षात पेपर कुठल्याही केंद्रावर फुटलेला नव्हता. ज्या ठिकाणी प्रश्नपत्रिका अतिशय गोपनीयरित्या आणि सुरक्षितरित्याच केंद्रांवर पोहोचवण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे मुरगुडला पेपर हा फुटलेला नव्हता. त्याची सुनावण्या चौकशा सगळ्या झालेल्या आहेत आणि चौकशी अंती निष्पन्न पण झालेलं आहे. परंतु प्रश्नपत्रिका ह्या जरी आम्ही परीक्षा परिषदेने काळजी घेतलेली असली तरी आता हे आम्ही प्रसारमाध्यमांवर आता आम्ही परीक्षेचीच तयारी करण्यासाठी येथे आलेलो होतो, पण आता समजलं की हे असं झालेलं आहे ठाण्यामध्ये. त्यामुळे त्याची खात्री करून पडताळणी करून आम्ही परीक्षा तर पुढे ढकलण्यातच आलेली आहे, परंतु पुढची प्रश्नपत्रिका आणि छपाई वितरण याला लागणारा कालावधी निश्चित करून आम्ही पुढची तारीख निश्चितच आपल्याला सर्व उमेदवारांचा संभ्रम टाळण्यासाठी लवकरच म्हणजे आज किंवा उद्याच लगेचच कळवू. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी खरं तरी किती एकंदरीत सर्व विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले होते आणि या सर्व आता जे विद्यार्थी आहेत त्यांचं भवितव्य अगदी टांगणी लागली. आता हा सर्व प्रकार साधारण किती विद्यार्थी होते या परीक्षेसाठी? एकूण पेपर 2 होते, दोन्ही पेपरचे मिळून आणि सर्व राज्यातील एकूण उमेदवारांची संख्या ही 6,125 ही होती. तारीख साधारण ह्या सर्व विद्यार्थ्यांना कधीपर्यंत कळवण्यात येईल? आम्ही आज किंवा उद्याच कळवू. साधारण कालावधी लक्षात घ्यावा लागतो. बाकीच्या गोष्टींची पण चर्चा करून आमचे इथे नियोजन चाललेलं आहे. माननीय आयुक्त आणि अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून आम्ही तारीख कळवू आणि हे प्रकटन आम्ही दिलेलं आहे. परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे याचं प्रकटन आम्ही दिलेलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर आता टीईटी पेपरफुटी प्रकरण सुद्धा समोर येत आहे आणि यामुळेच आता उद्या होणारी टीईटी परीक्षा जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे असं परीक्षा परिषदेकडून सुद्धा आता अधिकृतरित्या कळवण्यात येत आहे. कॅमेरामॅन सुशांतराव सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.